मुलगी इथे आली होती या खोलीत? मग माझा लहान भाऊ आहे ना अप्पू, तो तुमच्याशी बोलण्याचा हट्ट करतोय. ती मुलगी इथे आली होती का तुझ्या खोलीत? हो आई आली होती. मग मला नाही सांगावंसं वाटलं तुला? एवढं महत्वाचं नव्हतं आई. महत्वाचंच आहे, कारण मी तिला सांगितलं होतं की इथे या खोलीत यायचं नाही, तुझ्याशी बोलायचं नाही, तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. तरी सुद्धा तिची कशी हिंमत होते रे? आई ती आली कारण त्याला एक कारण होतं. हा, कारण कारण काहीही असू दे, जेव्हा मी तिला 100 वेळा बजावते तुझ्याशी बोलायचं नाही, तेव्हा तिने बोलायचं नाही. बघ माझं ऐकून घे, तू आधी शांत हो. तिचा तो लहान भाऊ आहे ना अप्पू. अगं आई बोल बोल बोल, ऐकते ना, बोल. आई त्याने हट्ट धरला होता की त्याला जर माझ्याशी बोलता नाही आलं तर तो औषधं नाही घेणार. ट्रस्ट मी, त्याला खूप मोठा आजार आहे. औषधं घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी. अगं म्हणून आली होती ती, बाकी काही नाही. छान, मला हे आवडतंय खूप. आता तू तिची बाजू सुद्धा घ्यायला लागलीस. अगं ऐक, मी का तिची बाजू घेईल? असं काही नाहीये. बघ मला एवढंच माहितीये की त्या लहान मुलाची काय चूक आहे या सगळ्यात. मला प्रेम नाही मिळू शकलं, पण तर त्या मुलाला मी 2 शब्द प्रेमाने बोलल्यानंतर आनंद मिळत असेल तर काय चुकीचं आहे? तुझा हात स्वभाव तुझा घात करतोय, तुला कळत नाहीये का? तुझ्या या चांगुलपणाचा सगळेच फायदा घेत आहेत, फसवतायत तुला, खोटं बोलतायत तुझ्याशी. ही मुलगी काय, तिचा तो भाऊ काय, तुझी असं प्लॅन आहे ना तुमचा, तुझा आणि जगन्नाथचा हा प्लॅन आहे ना. माझ्या बिचारा सारंगला जाळ्यात अडकवायचा प्लॅन आहे. मला माहितीये तुझ्यासारख्या मुली कशा असतात ते. मी काल जे काय केलं ते मुद्दाम नाही केलं, माझा नाईलाज होता. आणि हे तुझ्यापासून लपलेलं नाही विठ्ठला. पण हे सगळं मी तिलोत्तमा मॅडमना कसं सांगू? त्या समजून नाही घेणार. वहिनी सॉरी, मला माहिती आहे की तुझ्या प्रॉब्लेम्सची लिस्ट ऑलरेडी खूप मोठी आहे, पण आमचा ना त्याहूनही मोठा प्रॉब्लेम झालाय. आता सध्या एकच प्रॉब्लेम आहे, पण मोठा आहे. आणि तो प्रॉब्लेम तू सॉल्व्ह करू शकशील की नाही माहित नाही, पण आमच्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. ते नेमकं काय झालं? सारंग दादाच्या फेवरेट शर्टवरती डाग पडलाय आणि हे शर्ट घालून त्याला ऑफिसला जायचंय. हे डाग कसं पडलं? वहिनी ऍक्च्युली मी समोसा खात होतो आणि त्याच्याबरोबर प्लेटमध्ये चटणी होती पिशवीत. ती पिशवी मी उघडली आणि अचानक ती चटणी बाहेर पडली आणि त्या शर्टावर पडली. मी नाही खाल्ला समोसा, ह्यांनी खाल्ला. मी दिला होता आपण. तो आपणचा होता, मी नाही खाल्ला. अहो पण तुम्ही लई मोठा गोळ घातलायत बघा. वहिनी तुला ओरडायचं ना, तू ओरड. आयुष्य पडलंय त्याच्यासाठी. पण आत्ता प्लीज या प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन दे ना. वहिनी डाग घालवा ना, जमेल ना. प्रयत्न करूया. मॉम काय झालंय? प्लीज शेअर करा, बोला माझ्याशी, मन मोकळं करा, नाहीतर तुम्हाला नाही बरं वाटणार. मॉम तुमच्या फेसवर दिसतंय तुम्ही स्ट्रेस्ड आहात. मॉम तुम्ही नाही बोललात तर तुमचा अपसेट चेहरा बघून दिवसभर माझं कामात मन नाही लागणार. काय झालंय? ती मुलगी सारंगच्या रूममध्ये गेली म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये आहात का? हे म्हणजे खरंच मला सांगायचं नव्हतं, पण चुकून सुद्धा हे घडायला नको होतं ऐश्वर्या. हे तुला कळतंय का? तुला माहितीये ना आपल्या सारंगचा स्वभाव कसा आहे. त्याला नाही कळत शक्य, म्हणजे त्याला असं वाटतं अख्खं जग खूप चांगलंय. माणसं स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, त्याची त्याला कल्पना सुद्धा नाही.
अगं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भावूक होतो ग तो, आणि याचाच त्या पोरीनी फायदा घेतलाय. स्वतःच्या धाकट्या भावाबद्दल काय काय सांगितलं याला, हा फसला आणि म्हणून तिला त्याच्या खोलीत घेतलं त्यांनी, नाहीतर घेतलं नसतं. माझ्या शब्दाबाहेर जाणं शक्यच नाहीये सारंग. पण मॉम, सारंगचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तोच तर मी विचार करते, सारंगचा याच्याशी काय संबंध. मला असं वाटतं की जगन्नाथने पेरलंय सगळं. त्याला माहिती आहे ना आपल्या सारंगचा स्वभाव कसा आहे ते. अभ्यास केला त्यांनी सगळ्याचा. बरोबर. म्हणून त्या लहान मुलाच्या आजाराचं सगळं खोटं नाटं सांगून या पोरीबरोबर आता कळतंय मला. मॉम ठीक आहे, आता जे झालं ते आपण थांबू शकलो नाही, पण यापुढे सावली आणि सारंगचा संसार सुरू होणार नाही आणि सावलीशी रिलेटेड कोणतीही गोष्ट सारंगपर्यंत पोचणार नाही याची काळजी मी घेईन. आणि त्या मूर्ख मुलीला सारंगच्या रूममध्ये गेल्याबद्दल अशी पनिशमेंट देईन की ती पुन्हा सारंगच्या रूमकडे कधीच बघणार नाही. आता प्लीज चहा घ्या. डोंट वरी, मी आहे. आलेच.